बारामतीत आज नमो रोजगार मेळावा, शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। भाजप लोकसभा निवडणुकीत 80 विद्यमान खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत व्यूहरचना ठरल्याची माहिती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरता सुधारित निवृत्ती वेतन प्रणाली। निवृत्तीआधी बेसिक पगाराच्या 50% मिळणार निवृत्ती वेतन। पुण्यात वाहनांची तोडफोड होणाऱ्या भागांचं होणार मॅपिंग। पुणे पोलीस आयुक्तांकडून मॅपिंगचे आदेश, तर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पोलीस आयुक्तांचे महत्त्वाचे आदेश। म्हाडाच्या शिल्लक घरांची खासगी संस्थेमार्फत विक्री होणार। राज्यभरात म्हाडाची 11,000वरून अधिक घरं विक्रीविना पडून। पेटीएम पेमेंट्स बँकच्या अडचणीत वाढ। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन केल्यानं 5.49 कोटींचा दंड। भरवीर इगतपुरी समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं सोमवारी उद्घाटन। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार लोकार्पण। देशात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार। मार्च ते मे मध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा प्रस्ताव। टॅक्सीचं किमान भाडं 32 तर रिक्षाचं किमान भाडं 25 रुपये करण्याची मागणी। आंगणेवाडीच्या जत्रेला उत्साहात सुरुवात। नवसाला पावणाऱ्या भराडी देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांसह भाविकांची देखील रीघ। कांदा उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत। मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड। महाराष्ट्राचा कांदा उत्पादकांच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची चिन्ह। अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन मेगा ब्लॉक दरम्यान CSMT ते मानखुर्द दरम्यान धावणार विशेष लोकल फेऱ्या। बँकांच्या चलन व्यवहार वाहतुकीवर नियंत्रण। केंद्रातील प्रत्येक रोकड वाहतुकीला QR कोड एका विशेष ॲपद्वारे सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत चलनाचा माग ठेवता येणार। 10वी परीक्षेत 8 गैरप्रकारांची नोंद। लातूर, जळगाव या परीक्षा केंद्रांवरती बाहेरून कॉपी पुरवण्याचा प्रकार, तर पुणे, नाशिक विभागात 2 आणि नागपूरमध्ये 3 तर लातूर विभागात 1 गैरप्रकाराची नोंद। लातूरमध्ये 75 फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेज। लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायला सरकारची परवानगी। रस्त्यांच्या कामासाठी पालिकेची नवीन विशेष मोहीम, तर उपयोगिता वाहनांसाठी आता रस्ते पुन्हा खोदले जाऊ नये म्हणून खबरदारी। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिल्या नव्या धोरणाला मंजुरी। बेस्टच्या पासमध्ये झालेली वाढ अन्यायकारक आहे, त्याला स्थगिती द्या। ॲडव्होकेट आशिष शेलार आणि वर्षा गायकवाड यांची विधानसभेत मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।